हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली. आज उद्धव ठाकरेंची ही भेट घेण्याची शक्यता. सेना भवनातील बैठक आणि कोकण भवनामध्ये गट स्थापनेवेळी सरिता म्हस्के गैरहजर. राज्यातील 29 महापालिकांमध्ये महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत. सकाळी 11 पासून चक्राकार आरक्षण सोडतीला सुरुवात होणार. मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरच्या सोडतीकडे लक्ष. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे पाठोपाठ ठाकरे सेनाही शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता. सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास विचार करण्याच्या ठाकरेंच्या सूचना. ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकरांची प्रतिक्रिया. भाजपा बंडखोरांमुळे शिंदेंचं 10 उमेदवार पडले. शिवसेनेच्या नेत्यांचं तसंच पराभूत उमेदवारांचं मत. सूत्रांची माहिती. निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरूच. गटामध्ये नाव आलं की पक्षांतर बंदी लागू होणार. गटप्रमुखाच्या आदेशाविरुद्ध गेल्यास नगरसेवक पद जाण्याची शक्यता. निवडणुकीनंतर महिनाभरात आघाडी किंवा गट नोंदणी करणं बंधनकारक. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांचा पेच कायम. 20 जिल्हा परिषदा आणि 200हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेचं सावट. भाजपा आमदार नारायण कुसेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटतो असा संवाद. बहिणीला निवडून आणण्यासाठी कुसेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप. कुसेंनी आरोप फेटाळले. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दावोस दौऱ्यामध्ये महत्वाचे करार. पेण रायगड स्मार्ट सिटी, नवीन बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी सामंजस्य करार. इनोव्हेशन सिटीमधून 20 ते 30 लाख रोजगार मिळणार. फडणवीसांची TV9ला माहिती. गणेश जयंतीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. सिद्धिविनायक मंदिरातही पहाटेपासून भक्तिमय वातावरण. सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांमध्ये पुणे जगामध्ये 5व्या स्थानी. जगामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडीमध्ये बंगळुरू 2ऱ्या क्रमांकावर तर मुंबई 18व्या स्थानावर.